तिकडं त्यांचा तो खोटा गोपाळ मरून पडलाय हे कळलं तर काय करतील ही लोक? ए, तुमची तोंड अशी सुटकी काय झाली? काय झालं एवढं? काय नाही आप्पा, ते पोरांना बरं वाटत नाही ना, त्याच्यामुळे मन घाबरतंय माझं. ए, घाबरायचं काय कारण नाही. माझी लेकरं व्यवस्थित होणार म्हणजे होणार. आणि तुम्ही दोघी भलते सलते मनात विचार आणायचे ना, सांगून ठेवतो. आणि काय ग, घरात एवढं समजा रामायण घडलं, तुझा नवरा आहे कुठं? तिथं बी नव्हता, इथं बी नाही. ते झोपलेत. झोपलेत? झोपलाय? काय बरं वाटत नाही का ग त्याला? नाही माहिती आत्या, ते बाहेर न आले, झोपले. मी त्यांना मग उठवायला नाही गेले, त्रास होत असेल. ताप बीप तर आला नाही ना त्याला? थांबा, मी बघूनच येते. अगं फुलं काकी, अगं दादाला आत्ताच गोळ्या दिल्यात, त्याला करू दे ना आराम थोडा वेळ. कशाला उगाच त्रास? अगं त्याला उठवत नाही, फक्त त्याचं अंग तापलंय का नाही ते बघून येते मी. थांब जरा बाई. फुलं काकी. मी बी येतो. गोपाळ, हे गोपाळ, 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 अहो बघा की कुठं झालाय. ए गोपाळ, एवढा काय गाढ झोपलाय हो? की. दुपारी कधी बी झोपत नाही. काय ताप बीप? ताप तर नाही आला ना? कुठलं काय? फार गारठण पडलाय एकदम. एवढा कस काय झाला असे? गोपाळ उठ के गोपाळ. अरे उठ बाळा. गोपाळ, अरे उठ के. ए, अरे उठ के पोरा, उठ. आप्पा, ते काय झालं, मगाशी आम्ही मिरच्या कुटत होतो ना, तेव्हाच गोपाळ दादा आला. तेव्हा तो म्हणत होता माझं लय डोकं दुखतंय. मग आम्ही म्हणालो गोळी घे आणि झोप. त्यामुळे तो गाढ झोपलाय. बहुतेक अशक्तपणा आलाय त्याला. त्याच्या काही खाण्यात तर आलं नसेल ना? थांबा, मी विचारते त्याला काही पाहिजे का नाही खायला. गोपाळ, गोपाळ उठ के गोपाळ. गोपाळ, अरे उठ बाळा. काय झालं गोपाळ? उठ की, बरं वाटत ना का? हो बघा की उठणं झालंय. डॉक्टर उठा की. हा डॉक्टर? डॉक्टरांकडे न्यायचंय ना गोपाळ दादाला. गोपाळ दादा उठ बरं, डॉक्टरांकडे जायचं आपल्याला. उठ उठ उठ. उठ की गोपाळ. ए गोपाळ, अरे उठ की. एवढ्या कुठे झोपतात होय? आप्पा राहू दे की, आता कुठं गाढ झोप लागली. थोडा आराम करू द्या, उठतील की सावकाश. सावकाश उठाला असं मेल्यासारखं झोपतो होय कुणी? हा, ते काय नाही. उठव, चे घे त्याला. आपण त्याला उठूया. उठव बरं, चल. गोपाळ, उठव तर. गोपाळ, घे मानवरती घे. ए गोपाळ. ए गोपाळ. अरे देवा, रक्त. आओ, रगत. गोपाळ, गोपाळ काय झालं माझ्या गोपाळला? लागले याला. बघा की. लागले. हं? काय झालं गोपाळ? काय झालं? काय झालं? अरे बापरे. आपला गोपाळ नाही राहिला. गोपाळ, माझा गोपाळ. ए गोपाळ, उठा गे, हे बघा काय बोलतात. उठा. माझा गोपाळ. असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. मला नाही सोडून जाऊ शकत तू. गोपाळ, काय झालं नाही फुलात? ए गोपाळ, नाही सोडू शकत, सोडून मला.
नाही जगू शकत याच्याशिवाय. वहिनी वहिनी अगं वहिनी काय होतंय तुला त्रास होतोय ना चल चल चल, बाहेर चल तू बाहेर चल चल वहिनी वहिनी प्लीज ना प्लीज पाया पडते गबस ना मला कळतंय तुला दुःख होतोय त्रास होतोय मला पण होतोय अगं पण घरच्यांना हे सगळं कळलं ना तर वाट लागल जेलमध्ये जावं लागल तुला जेल जायचंय जेलमध्ये मला. त्यांच्याशिवाय बाहेर राहून काय करू? नाही जगू शकत मी सांगून टाकेन सगळं. तू तू हळू बोल ना प्लीज आणि घरच्यांना सांगितलं काय सांगणार आहेस तू काय सांगणार आहेस हे सांगणार आहेस तू तुझ्या नवऱ्याला मारून टाकलंय तुझ्या हाताने हा, हे सांगेन सगळं खरं खरं सांगेन. त्यांना ठरवू दे मला शिक्षा द्यायची मला माफ करायचं मला काही नाही फरक पडत. सांगून टाकूया आपण मुद्दाम नाही गेलं हे सगळं सांगून टाकते का. वहिनी तू इकडे तू येडी झालीस का आपण काय आपण म्या नाही तू मारलेस तुझ्या नवऱ्याला विसरतीयस का तू गप ना गप बाई गप घरच्यांना कळलं तर वाट लागल आणि तू जरी घरच्यांना सांगितलं ना तर त्यांना तुझ्यावर विश्वास बसणार नाहीये तुला जेलमध्ये पाठवतील ते तुला माहिती ना आता मध्ये तुझ्या स्वतःच्या बचावासाठी तू एका कुठल्या तरी वकिलाचा खून केलास की नाही केलास ना तेव्हाच काय झालं तुला त्रास झाला तुझ्या घरच्यांना तुझ्या आई बापाला त्रास झाला की नाही झाला ना कशाला मानके त्रास करून घेते आज आधीच ती पहिली केस आता ही दुसरी केस पडल काय करू म्हणून सांगते काय करायचं तू शांत हो. मी सांगते ना सांगते काय करायचं हे बघ आपण मग अशी काय करत होतो मिरच्या कुटत होतो की नाही हा मिरच्या कुटत असताना गोपाळदादा आला आणि गोपाळदादा म्हणाला आपल्याला की त्याचं लय डोकं दुखतंय महापट म्हणालो त्याला की गोळी घे आणि आराम कर आणि तो आराम करायला गेला त्यानंतर काय झालं आपल्याला काहीच माहिती नाही हे सांगायचं कळलं का तुला लाली वहिनी काय सांगायचं आपल्याला हा? काय करत होतो आपण मिरच्या कुटत होतो त्यानंतर काय झालं हे आले ते काय म्हणाले त्यांचं डोकं दुखत होतं मग आपण काय म्हणालो त्यांना गोळी खाल्ली आणि आराम केला त्यानंतरच आपल्याला काहीच माहिती नाही लाली वहिनी माहिती का आपल्याला नाही माहितीये ना हे सगळं खोटं आहे मला नाही खोटं बोलायचं मला नाही जमणार तुला जमवून घ्यावं लागल वहिनी तुला जमवून घ्यावं लागल नाही तर तुझ्या नवऱ्याच्या बाजूला तुझ्या आई वडिलांची पण चिता जाळायला तयार राहावं लागल तुला कळतंय का